नमस्कार प्रेक्षक हो. आज आपल्या या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपल्यासोबत विद्याताई पाटील या पॅथॉलॉजिस्ट आहे. तर ह्या आपल्यासोबत त्यांचे जो ह्या कार्यामध्ये त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्यासोबत शेअर करणार आहे. तर नमस्ते ताई. ताई विद्याताई तुम्हाला या पॅथॉलॉजीमध्ये येऊन जो तुम्ही ह्या जॉब करताय त्या जॉबमध्ये येऊन तुम्हाला किती वर्ष झाले? 10 वर्षाचा अनुभव आहे मला सध्या. 10 वर्षाचा अनुभव आहे. तर ह्या पॅथॉलॉजिस्ट जे म्हणतात की तुम्ही लॅबमध्ये जातात. या लॅबमध्ये नेमकं काय केलं जातं? पेशंटवर डिपेंड असतं. जसं की पेशंट अचानक आल्यानंतर त्याला चक्कर वगैरे येणे, जसं डॉक्टर्स लिहून देतात टेस्ट, त्याप्रमाणे आम्ही CBC, विडाल, LFT, KFT जसे पेशंटला आजार असतो त्याप्रमाणे आम्ही हे टेस्ट करत असतो. म्हणजे या टेस्ट कशाच्या असतात? कशात हां, हे टेस्ट रक्तासंबंधित असतात. त्यातले रक्ताचे भरपूर प्रकार आहेत. त्यातले 260 प्रकार म्हणून असतात. त्यात CBC असते, LFT असते, KFT असते. एक हार्ट म्हणून लिव्हर फंक्शन आणि लिपिड प्रोफाईल ही आपण केली जाते. तर ह्या टेस्ट त्याच्यात ब्लडच्याच असतात, रक्ताच्याच असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की डॉक्टर पाठवतात तुमच्याकडे आणि ते तुम्ही टेस्ट करतात. तर जनरली डॉक्टरांकडे म्हणजे ह्या टेस्ट सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारचे पेशंट या टेस्टसाठी येत असतात? जसं पेशंटवर डिपेंड असतं. जसं की ॲनेमिक पेशंट असतं, हार्ट डिसीज असतात, नंतर ज्याला रक्ताची कमतरता आहे त्यानुसार आम्ही ह्या टेस्ट केल्या जातात. येताना आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही फास्टिंग ब्लड देण्यासाठी या, जेणेकरून तुमचे रिपोर्ट एकदम व्यवस्थित रिझल्ट देतील असं. फास्टिंग ब्लड काय असतं? फास्टिंग म्हणजे तुम्ही 14 तास उपाशी राहून इव्हिनिंगला 8:30 वाजता जेवण करून मॉर्निंगपर्यंत तुमचे 14 तास झाले पाहिजे. तर आम्ही फास्टिंग सकाळी मॉर्निंगला त्यांचं ब्लड घेऊन ह्या टेस्ट आम्ही करून देतो. जसं विशिष्ट फास्टिंगच का काही कंपल्सरी असतं का? हो, त्याच्यामध्ये हा प्रकार आहे की ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे येता डॉक्टरांनी लिहून दिलं असतं की फास्टिंग ब्लड घ्या आणि काही गोष्टी अशा असतात की त्या रँडम पण असतात. तर रँडम म्हणजे कसं की जसं तुम्ही आले आहात आणि आम्ही क्विकली तुमचं ब्लड घेत आहात, त्याप्रमाणे एक प्रकारची ती पण एक चाचणी होते. आणि ज्यावेळेस डॉक्टर फास्टिंग लिहून देतात त्यावेळेस आम्ही पेशंटला दुसऱ्या दिवशी बोलवतो की तुम्ही फास्टिंग म्हणून पूर्ण तुमचं पोट खाली म्हणजे स्टमक खाली पाहिजे होतं. त्यानुसार तुमचे रिपोर्टमध्ये बरेच फरक चेंज झालेले असतात. जसं जेवण झालं की ते आपण पोटामध्ये स्टमकमध्ये झालेलं असल्यामुळे आपले रिपोर्ट एकदम म्हणजे ॲबनॉर्मलसारखे येतात. अच्छा. हां, त्याचप्रमाणे फास्टिंग हे नॉर्मलमध्ये ॲबनॉर्मलमध्ये ते रीडिंग दाखवतात तुम्हाला. ॲक्युरेट जर रीडिंग हवे ॲक्युरेट दाखवतात. असेल तर फास्टिंग हे हवं. आता सध्याचा काळ जो आहे या काळामध्ये की कुठल्या प्रकारचे जास्तीत जास्त पेशंटचे म्हणजे कुठल्या प्रकारचा एखादा डिसीज आहे की हा डिसीज जास्त बघायला मिळते तुमच्या पॅथॉलॉजीमध्ये येत असतील की ह्या प्रकारची संख्या खूप आहे ह्या डिसीजची, की जो पण रोग आहे पेशंट आता सध्या असे आहेत आमच्याकडे, जसं ॲनेमिक पेशंट आहे त्याला रक्ताची फार कमतरता असते. जसं आपण ब्लड बँकमध्ये जाऊन त्याला ब्लड डोनेटची इतकी वेळ येते की जेणेकरून ही वेळ नको यायला म्हणून आपण जेवणामध्ये कसा आहार घ्यायचा ते आपण ती काळजी घेतली पाहिजे. रक्ताची कमतरता. मग तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल की रक्ताची कमतरता खूप सध्या तुम्ही म्हटला की जास्ती आहे. तर ही रक्ताची कमतरता कशा प्रकारे भरून निघेल आपल्या? रक्ताची कमतरता आपण नेहमीच जे असं की फळ आहे, फ्रूट आहे, नंतर तुमचे बदाम आहे, काजू आहे, नंतर हे आपले खारीक आहे, त्यानंतर तुमचं व्हिटॅमिन B12च्या पण गोळ्या असतात, डी पण असतात. त्यानंतर तुम्ही फळामधलं बीट प्रकार असतो, गाजर असतो, याच्याने तुम्ही भर करू शकतात. आणि तुम्हाला शरीरात किती लिटर आपल्या शरीरात किती रक्त आहात ते आपल्याला माहीत नसतं. पण एकदा तरी आपण लॅबमध्ये जाऊन आपण हे रक्ताची चाचणी करू शकतो, जेणेकरून तुम्हाला हे रक्ताचं प्रमाण कळू शकतो. आता तुम्ही म्हटलं की रक्ताची कमतरता शरीरात असते. रक्ताची कमतरता शरीरात असल्यावर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कशा प्रकारे होतो? रक्ताची कमतरता असल्यामुळे आपल्याला एक तर ब्रेन हॅमरेज होतो
किंवा माणूस चक्कर येऊन पडणे, डोळ्यात अस्पष्टता दिसणे किंवा विकनेसपणा जाणवणे, त्याच्याकडनं काम काही न होणे किंवा त्याचं निरागस जीवन, हे असे त्याचे लक्षणं हळूहळू दिसून येतात. आणि एखाद्या आहेत की त्याचं खूप रक्ताची कमतरता झालीच आणि त्याला जर रक्त सिरियसली द्यावंच लागलं तर त्याच्यासाठी काही उपाय? हो, त्याच्यासाठी उपाय आहे आपल्याकडे. पहिले ब्लडमध्ये आपण त्याची चाचणी केल्यानंतर पूर्ण एक टेस्टप्रमाणे असतं तसं त्याची फिजिकली टेस्ट केली जाते. ब्लड बँकेमध्ये जाऊन ती चाचणी केल्याशिवाय पुढे त्याला ब्लड डोनेट, जसं ए, बी ए, सी ए याप्रमाणे आपल्या ह्या चाचण्या करून त्याला कुठलं डोनेट ब्लड दिलं जातं, या प्रकारे आपण त्याचं डोनेट करून पूर्ण भाग करू शकतो. आता तुमच्या बोलण्यात आलं ब्लड बँक. हे काय ब्लड बँक हा शब्द म्हणजे काय? बँक ब्लड बँक म्हणा की जसं आपण खूप ए असतो, बी असतो, ते हे आपले बॅग तिथे असतात. त्या बॅगप्रमाणे तुमचं जर ए असेल तर आपण त्या बॅगमध्ये स्टोरेज असतो. त्या स्टोरेजमधून आपल्याला पेशंटला आपण उपलब्ध लगेच करून देतो. व त्या बँकमध्ये हे ब्लड स्टोअर करून ठेवलं असतं. तर किती दिवसात? आता एखादा आहे खूप जुनं, असं पण असतं की जुनं रक्त नवं रक्त असं पण हो, काही असतं? असंही असतं. 160 दिवसाची कालावधी असतो आणि त्यानंतर ते आपण ठेवत नाही. त्याला आपण हे दुसऱ्या प्रोसिजरला पाठवून देतो, जेणेकरून आपण त्याला प्लेटलेट म्हणून ही प्रोसिजरची करत असतो. अच्छा, म्हणजे या ब्लड बँकिंगमध्ये कोणी साधारण व्यक्तीसुद्धा तिथून रक्त उपलब्ध करू शकतो. आता याचाच आपला विषय चालू आहे. तर अजून की रक्ताची कमतरता, तर ही म्हणजे कुठले प्रकार, किती प्रमाण हवं आपल्यामध्ये की शरीरामध्ये रक्त? हो, नक्कीच. आपण जसं आपण मेल आणि फिमेलच्या दोन्ही रेंज वेगळ्या वेगळ्या असतात. लेडीजमध्ये कमतरता जर असेल तर ती 4 किंवा 5, 9 अशी दाखवते. तसं नॉर्मल रेंज तुमची 11 ते 14पर्यंत असते आणि मेलमध्ये जी असते ती 11 ते 15पर्यंत असते. जर 15पर्यंत पुढे जर गेलं तर माणसाला श्वास घेणे किंवा दडपण येणे, बेचैन होणे, तर आपल्या शरीरात रक्त जास्तही नको पाहिजे. जर जास्त असेल तर तो ब्लड डोनेट करू शकतो. अच्छा, कोणी पण व्यक्ती डोनेशन करू शकतं ब्लड? हो, डोनेट करू शकतो. त्याला काही विशिष्ट कॅटेगरीज आहे की तेच ब्लड डोनेट करू शकतात? अगर ब्लड डोनेट करायचं असेल तर पहिले त्याचं HB हिमोग्लोबिन ही टेस्ट केल्या जाते. त्याप्रमाणे ते रक्त चाचणी केल्यानंतरच तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ब्लड डोनेट करू शकतात. आता तुम्ही बोलला की गव्हर्नमेंट जॉब आहे हा. या गव्हर्नमेंट जॉबमध्ये म्हणजे सगळ्या प्रकारचे पेशंट येतात. स्त्री पण येतात, पुरुष पण येतात. तर या पेशंटमध्ये सगळ्यात संख्या कोणाची, स्त्रियांची आहे का पुरुषांची आहे? तसं पाहिलं तर आता सध्याच्या याच्यामध्ये लहान मुलांची खूपच संख्या येत आहे. जेणेकरून त्यांना ज्ञान नसल्यामुळे त्यांच्यामध्ये शरीरामध्ये ब्लडची कमतरता फार होत चालली आहे. जसे की त्यांना फिवर होणे, नंतर मग की त्यांना जेवणात व्यवस्थितपणा न खाण्यात न येणे, अशा प्रकारे असे टेस्ट केल्या जातात लहान मुलांचे. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल की का अशी काही आपलं दिनचर्या म्हणा की जीवनचर्या की केली पाहिजे की असे जे आहेत रक्तातले जे विशिष्ट आजार आहेत ते आपल्याला जडू नये, म्हणून काही तुम्ही त्यांना सांगू? हो, मी नक्कीच सांगेल की आपण आपलं जे शरीर हे 5 तत्वांनी बनलेलंच आहे. तर आपण शरीरात काय प्रवेश करायचं, जसं की आज बाहेर खूप चालू आहे की आपण प्रोटीन मागतो. प्रोटीन कशासाठी? जसं आज बाहेर चालू आहे की नॉनव्हेज खाल्ल्याने प्रोटीन मिळतं बुवा असं. तर मी सांगते की ह्या गोष्टी न घेता तुम्ही एक शुद्ध आहार घेतला तर त्याच्यात तुम्हाला भरपूर प्रोटीन किंवा HB हिमोग्लोबिन या प्रकारे तुम्हाला मिळू शकते. ज्यावेळेस तुम्ही मांसाहार करत असाल की तुम्ही म्हणाल की आम्ही खूप म्हणजे सदृष्ट आहात बुवा, तर हा काही असं काही माइंडमध्ये नाही आहे की त्याच्याने तुम्हाला प्रोटीन मिळू शकतं बुवा आणि तुमची तब्येत किंवा हिमोग्लोबिन वाढू शकते बुवा. म्हणजे जे शाकाहारी आहेत त्यांची सुद्धा की स्वस्थ त्यांचं जीवन राहू शकतं. जर तुम्ही शुद्ध आहार घ्याल आणि शाकाहार घ्याल तर तरी तुमच्या जीवनामध्ये जे म्हणाल की रक्ताविषयीच्या, आता तुम्ही ह्या पॅथॉलॉजीसमध्ये फक्त रक्ताच्याच टेस्ट होतात की त्याच्या व्यतिरिक्त अजून काही टेस्ट होतात? हो, त्याच्या व्यतिरिक्त होता. जसं स्पुटम आहे,
जसं आपण 15 दिवसाच्या नंतर जेव्हा माणूस खोकलून थक्क होऊन जातो, त्यावेळेस आपण ही स्पुटम नावाची टेस्ट केली जाते. त्याला आपण म्हणतो थुंकी. त्या थुंकीच्या माध्यमातून किती जर्म्स आहे ते मायक्रोस्कोपीमध्ये आपण बघून किंवा एक्सरे काढून आपण त्याचा रिपोर्ट पेशंटला देऊ शकतो. अजून कुठल्या वेगवेगळ्या? तर युरिन सॅम्पल आहे, जसं पाणी पिल्यानं त्याच्याने पण होतं, जसं आणि इन्फेक्शन पण असतं. जेंट्स असेल लेडीज असेल दोघांमध्ये ही युरिन टेस्ट केली जाते. आता पॅथॉलॉजीमध्ये तुम्ही फक्त ॲनिमियाच हा एक आहे की म्हणाल तुम्ही रक्ताची कमतरता हाच सध्या जास्तीत जास्त पेशंटला होणारा डिसीज सांगितला. तर याच्या व्यतिरिक्त अजून कुठले आहेत की त्याच्यापासून आमचे प्रेक्षक की काळजी घेतील की हा डिसीज ॲनिमिया तर तुम्ही सांगितलं की हे आपल्या खाण्यात आणावं तर तो होणार नाही, पण अजून कुठला एखादा डिसीज आहे की तो सध्याच्या काळात जास्त दिसतोय, खास करून स्त्रियांना, की स्त्रिया ज्या आहेत या आपल्या जीवनशैलीमध्ये लक्ष देत नाही आणि लक्ष देत नाही त्यामुळे त्यांना हे जे आजार आहेत ते लवकर जडतात. तर त्या स्त्रियांमध्ये असा कुठला एक आहे की एखादा आजार आहे की त्यांनी त्याच्यात मी काळजी? स्त्रियांसाठी सांगू शकते की ज्यावेळेस स्त्रिया बिझी असतात, काही स्त्रिया डल असतात, ते काहीच काम वर्किंग करू शकत नाही किंवा त्यांना तणाव असतो किंवा ते जॉबमध्ये बिझी असतात, त्यावेळेस त्यांच्याकडे आहाराकडे लक्ष नसतं. तर बरोबर. अशा वेळेस त्यांना हा डिसीज थायरॉईड नावाचा त्यांना हा त्रास होऊ शकतो किंवा त्यांच्यामध्ये एक तर 2 लेवल असते त्याच्यामध्ये, एक थायरॉईड उंचवलेला असतो किंवा एक खालचा डिपलेला असतो. या दोन्ही प्रकारामध्ये तिची चिडचिड होऊन जाते त्या हॉर्मोन्समुळे. तर त्यामुळेच हॉर्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे की स्त्रीला तो त्रास असल्यामुळे ती चिडचिड बनते. अशा वेळेस मी सांगते की संध्याकाळचं जेवण किंवा मॉर्निंगचं जेवण त्यांनी लवकरात लवकर करणे किंवा आहारामध्ये एकच पदार्थ न खाणे. जसं आपण म्हणतो की मला खिचडी फार आवडते बुवा, तर आपल्या आहार शरीरात सगळे व्हिटॅमिन्स गेल्या पाहिजे की आपण एकच वस्तू नियमित खाल्ल्यामुळे आणि अनियमित जेवल्यामुळे अनियमित टाईमामुळे आपल्याला हे थायरॉईड नावाचा हा आजार आहे. अच्छा, हा थायरॉइड हा कशा संबंधित आजार आहे? हा थायरॉईड हा हॉर्मोन्स लेवलमध्ये असतो. शरीरातले हॉर्मोन्स जेंट्समध्ये असतात, लेडीजमध्ये हा जास्त प्रकार बघितला जातो. तर खूप सुंदर सांगितलं की हा हार्मोन्स आपल्या शरीरातला जर इम्बॅलन्स झाला तर आपल्याला ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतील. ताई, तुमच्याशी बोलून खूप आम्हाला आनंद झाला की खूप काही आमच्या प्रेक्षकांना त्यातनं शिकायला पण मिळालं. तर आमच्या सर्व प्रेक्षकांना जाता जाता एक विशिष्ट काही त्यांना संदेश तुम्ही देऊ इच्छिता की त्यांनी पण आपलं जीवन अशा पद्धतीने करावं की ह्या ज्या आजार आहेत त्यापासून वाचावं आणि पॅथॉलॉजीमध्ये जाऊ न देत असं तुम्ही संदेश देऊ इच्छिता? हो, नक्कीच मी सांगेल स्त्रियांसाठी. त्यांनी नियम म्हणजे की आपले कडधान्य, तसे डाळी हे प्रकार आहे, पालेभाज्या, नियमित जेवण, आठवड्यातनं एकदा उपवास, अशा ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही आमच्या लॅबपर्यंत पोहोचू शकणार नाही. ही मी खूप तुमची काळजी घेते. धन्यवाद ताई. खूप सुंदररित्या तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एक प्रकारचं मार्गदर्शन दिलं. प्रेक्षक हो, आपल्यासोबत ताई आल्या विद्याताई, त्यांनी आपल्याला जे की सांगितलं पॅथॉलॉजीमध्ये काय काय टेस्ट होतात आणि सध्याच्या काळात जो सांगितलं की ॲनिमिया हा आजार होतोय आणि तो आजार कशामुळे होतो आणि स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये कसं दुर्लक्ष करताय हे सुद्धा त्यांनी त्याच्यात लक्ष केंद्रित केलं. तर सगळ्या प्रेक्षकांना हे त्यांनी जी केलेला संदेश नक्कीच तुम्ही अंमलात आणा आणि आपलं जीवन एक योग्य दिशेला की स्वस्थ जीवन कसं बनवा हे तुम्ही आपलं जीवन बनवा. धन्यवाद प्रेक्षक.